मुलांनो नमस्कार. आता मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतो बी बिंदूपाशी असणारी त्या वस्तूची एकूण ऊर्जा mgh, सॉरी ए बिंदूपाशी वस्तू असणारी त्याची ऊर्जा mgh, बी बिंदूपाशी वस्तूची असणारी एकूण ऊर्जा किती निघाली mgh निघाली. आता मुलांनो आपल्याला काय पाहायचं आहे, सी बिंदूपाशी त्या वस्तूची एकूण ऊर्जा किती असेल. लक्ष द्या इकडं. आता ती वस्तू ए पासून बी पर्यंत आली, बी पासून ती खाली पडली म्हणजे खाली आली, सी बिंदू जवळ आली. मग या सी बिंदू जवळ त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती, स्थितीज ऊर्जा किती आणि एकूण ऊर्जा किती हे आपल्याला काढायचं. बघा आपल्याला सी बिंदू जवळ वस्तू आली, खाली आली ती, त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला वेग काढावा लागेल. वेग काढल्यानंतर आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो, म्हणून वेग आपल्याला काढायचा आहे. मग आता या ठिकाणी u = 0, कारण या वस्तूचा सुरुवातीचा वेग काय होता, 0 होता. कुठे असताना a या ठिकाणी असताना. पुन्हा s = h, या वस्तूचं विस्थापन काय झालं, a पासून खाली येताना h एवढं झालं. a बरोबर g तुम्हाला मागे म्हणले, म्हणजे त्वरणाच्या ऐवजी आपण गुरुत्व त्वरण लिहिलं. मग आता या किमती या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर vc चा वर्ग बरोबर आहे u चा वर्ग अधिक 2as. या किमती आपण ठेवल्यानंतर काय होईल, u ची किंमत 0 आहे आणि 2a च्या ठिकाणी g, s च्या ठिकाणी h. हे बघा 2gh. मग vc = किती आलं, 2gh. आता बघा मुलांनो, आपल्याला आता सी बिंदू पाशी त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा काढायची आहे. ती कशी, कायनेटिक एनर्जी बरोबर आहे 1/3 mvc², कारण सी बिंदू जवळ त्या वस्तूचा वेग आपण काढल्यामुळे त्याला vc² आपण लिहिलं. आता कायनेटिक एनर्जी बरोबर आहे 1/3 m ला m आणि vc² ची किंमत काय काढली आपण, 2gh. 2 काढली, काय उरलं mgh. म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर आहे mgh. कुठे आहे, वस्तू सी बिंदू जवळ किंवा सी बिंदू जवळ आल्यानंतर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती निघाली, mgh निघाली. आता बोला सी या ठिकाणी ज्या वस्तू आहे ती किती उंचीवर आहे, तिची उंची काय असेल, 0 आहे, कारण ती वस्तू जमिनीवर पडलेली आहे. म्हणून आपण काय लिहिलं या ठिकाणी, सी ठिकाणी जमिनीपासून वस्तूची उंची किती आहे, 0 आहे. मग त्या वस्तूची आपण आता काय करू, पोटेन्शियल एनर्जी काढू. कायनेटिक एनर्जी आपण काढली, पोटेन्शियल एनर्जी बरोबर किती, mgh. हे समीकरण. मग पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे mg ला mg आणि h काय 0, हे सांगितल्याप्रमाणे. मग पोटेन्शियल एनर्जी किती आली, 0 आली. मग आता सी बिंदू पासून त्या वस्तूची एकूण ऊर्जा काय असेल मुलांनो, कायनेटिक एनर्जी बरोबर आहे पोटेन्शियल एनर्जी बरोबर आहे. कायनेटिक एनर्जी आपण किती काढलो, mgh. पोटेन्शियल एनर्जी 0. म्हणून आता एकूण ऊर्जेची जर बेरीज केली तर किती आली, mgh. तर या ठिकाणी हे समीकरण 3. बघा मुलांनो, वस्तूची ए बिंदू जवळ असतानाची एकूण ऊर्जा समीकरण नंबर 1 मध्ये mgh आहे. वस्तूची बी बिंदूवर असतानाची ऊर्जा एकूण mgh आहे, समीकरण नंबर 2. वस्तूची सी बिंदूपाशी असताना एकूण ऊर्जा आपण काढलो mgh, समीकरण नंबर 3 मध्ये. आता मुलांनो एक मुद्दा इथे तुम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे की ए, बी आणि सी या त्या ठिकाणी वस्तू असताना त्या वस्तूची, त्या बिंदूपाशी त्या वस्तूची एकूण ऊर्जा किती निघाली, mgh, म्हणजे सारखीच ऊर्जा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समीकरण 1, 2, 3 वर्ण ए बी सी बिंदू जवळ बिंदूपाशी एकूण ऊर्जा काय आहे, स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजे काय आहे, या ठिकाणी या समीकरणाद्वारे मुलांना आपल्याला एवढं सांगायचं आहे की वस्तू विशिष्ट उंचीवर असताना त्या वस्तूची जेवढी एकूण ऊर्जा आहे
तीच ऊर्जा ती वस्तू कोणत्याही बिंदूवर आली असताना असते, हे आपल्याला या समीकरणाद्वारे सांगायचं आहे. बाकी याच्यामध्ये दुसरं काही आपल्याला सांगायचं नाही. एकूण ऊर्जा स्थिर आहे आणि वस्तूची एखादी वस्तू विशिष्ट उंचीवर असताना त्यावेळेस त्या वस्तूची एकूण ऊर्जा जेवढी असेल तीच ऊर्जा ती वस्तू कुठल्याही बिंदूजवळ आली असताना तेवढीच राहते, हे आपल्याला या सर्व समीकरणाद्वारे सांगायचं आहे. तर या ठिकाणी थांबू, बाकी आपण नंतर